तुमच्या क्रिकेटच्या टीम मध्ये का हो भारताच्या? हो जे वर्ल्ड कप झाला वर्ल्ड कप झाला त्यामध्ये ब्रेल लिपीतील पुस्तके, ब्रेल लिपी लिखाण साहित्य, गणित पाट्या, चेस बोर्ड. या पाठीवर एक अष्टकोन अशा होल आहे आणि हे जो आहे म्युझिकचे जे रियालिटी शोज असतात, कौन बनेगा सुपरस्टार किंवा मग ते इंडियन आयडल सारख्या सुपरस्टार्सच्या शोज मध्ये काय मोठं होऊन काय व्हायचं तुला? कलेक्टर. कलेक्टर. हा हो. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा आदित्य उगले आणि स्वागत आहे तुमच्या आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजचा हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल ब्लॉग आहे आणि तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्यासाठीही नक्की स्पेशल ठरणार आहे. कारण की आजच्या ब्लॉगमध्ये आपण कुठल्या धार्मिक मंदिराला भेट न देता एका विद्येच्या मंदिराला भेट देणार आहोत. आणि हे विद्येचं मंदिर आहे, ही साधंसुद्धा विद्येचं मंदिर नाही, तर दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या विद्येचं मंदिर आहे. ज्या ठिकाणी असे विद्यार्थी शिकतात जे स्वतःच्या नजरेने ही दुनिया पाहू शकत नसूनसुद्धा या दुनियेमध्ये स्वतःचं अस्तित्व तयार करण्याची यांची जिद्द पाहिल्यानंतर तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण आपल्या जालना शहरातील श्री गुरु गणेश तपोधाम या ठिकाणी असलेल्या श्री गुरु गणेश दृष्टीहीन विद्यालयाला भेट देणार आहोत आणि या ठिकाणाची सविस्तर माहिती घेणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या स्पेशल ब्लॉगला. तर मित्रांनो, जसं की आता आपण श्री गुरु गणेश दृष्टीहीन विद्यालय जालना या ठिकाणी आलो, तर आता आपल्याला या शाळेवरतीच शिक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर निकेशजी मदारे सर हे आपल्याला या ठिकाणची सविस्तर माहिती दिली. जे स्वतःही एक दृष्टीहीन आहेत आणि ते याच शाळेमध्ये एक्स विद्यार्थी राहिले आहेत. तर सर आपल्याला इथलची संपूर्ण माहिती दिली. सर नमस्कार. या विद्यालयात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ द्वारा संचलित श्री गुरु गणेश दृष्टीहीन विद्यालय हे 1 जुलै 1987 पासून या भूमीत कार्यरत आहे. परमपूज्य गणेशलालजी महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने पवित्र झालेल्या या भूमीमध्ये मागील 40 वर्षापासून दृष्टीहीन विद्यार्थ्यांची सेवा करण्याचं भाग्य आमच्या संस्थेला लाभलं. यामध्ये आम्ही आमची धन्यता समजतो. श्री संघाच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यालय सुमारे 150 विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण आणि त्यांच्या एकंदरीत राहणीमान व पुनर्वसनाच्या व्यवस्थेसहित सांभाळत आहे. माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या त्या विद्यालयात आपण बघत असाल की सगळ्या सोयीसुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातात. त्यामध्ये एक प्रशस्त इमारत या विद्यालयाची इथे आहे आणि यासोबतच 1ली ते 12वी पर्यंतचे सुमारे 150 विद्यार्थी आज आमच्याकडे शिकतात. मुख्याध्यापक श्री रमेश नहार यांच्या नेतृत्वाखाली 35 कर्मचाऱ्यांचा स्टाफ या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये असतो. नमस्कार. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जालना अंतर्गत श्री गुरु गणेश दृष्टीहीन विद्यालय ही दृष्टीहीन दिव्यांग प्रवर्गाची शाळा यांच्यामार्फत चालवली जाते. सदर शाळेचं वैशिष्ट्य एकच आहे की सदर शाळा ही आज इयत्ता 1ली बालवाडीपासून ती इयत्ता 12वीपर्यंत या शाळेचं संचलन केलं जातं. या शाळेचं दुसरं वैशिष्ट्य आणखीन एक आहे की या ठिकाणी मान्यताप्राप्त अनुदानित विद्यार्थी संख्या 75 असून 25 विनानुदानित आहे. परंतु शाळेच्या पटावर आज 177 विद्यार्थी असून 130 ते 40 विद्यार्थी सतत या ठिकाणी हजर असतात. एवढं सांगायचा अर्थ असा आहे की आज सर्वजण आपण जगामध्ये काय चालतं हे पाहत आहे, परंतु मी माझ्या संस्थेबद्दल अभिमानाने सांगेल, शासनाच्या 1 रुपयामध्ये संस्थेचे 2 रुपये मिळवले जातात. इथे आमच्या संस्थेचे पदाधिकारी इथे जातीने लक्ष देतात. विशेष बाब अशी आहे की या संस्थेच्या व्यवस्थापन या इथल्या आस्थापनेमधून 1 रुपयाचंही कोणी लागणार नाही. उलट आपलं योगदान आपल्या परीने देतात. धन्यवाद. या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था, त्यामध्ये मुलांची आणि मुलींची स्वतंत्र व्यवस्था, त्यासोबतच त्यांना झोपण्यापासनं तर अंगावर वस्त्र वगैरे या सगळ्या गोष्टींची अत्यंत सुसज्ज प्रकारे सगळी व्यवस्था आम्ही प्रोव्हाइड करतो. भोजनासाठीची व्यवस्था जर आपण बघत असाल तर डायनिंग हॉल अत्यंत सुसज्ज आहे. त्या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना बसवून जेवण दिलं जातं. शुद्ध शाकाहारी जेवण दिवसातून 3 वेळेस विद्यार्थ्यांना दिलं जातं. सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण. त्यासोबतच सणा समारंभाच्या वेळेला विद्यार्थ्यांना विशेष गोडधोड जेवण
त्यासोबतच जे जे काही ॲक्टिव्हिटीज मुलांसाठी करता येतील त्या सगळ्या आम्ही इथे करतो. शिक्षणाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर 1ली ते 10वी पर्यंतचे स्वतंत्र वर्ग या ठिकाणी या इमारतीत आपल्याला दिसतील. तर आजच्या काळातील ही एक मोठी समस्या आहे आणि जगातील जवळपास प्रत्येक राष्ट्रांना या समस्येला आजच्या या जगामध्ये तोंड द्यावं लागते. जगातील कोणतेही राष्ट्र केवळ स्वबळावर म्हणजे की स्वतःच्या स्वतःच्या युक्तीवर स्वतःच्या ताकदीवर या दहशतवादी या समस्येला तोंड देऊ शकत नाही. त्यासोबतच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीचे सगळे साहित्य, ब्रेल लिपीतील पुस्तके, ब्रेल लिपी लिखाण साहित्य, गणित पाट्या, चेस बोर्ड, स्पेशल बॉल क्रिकेटसाठीचा आणि गोळ्यासाठीचं साहित्य, सगळ्या गोष्टी ॲथलेटिक्ससाठी वगैरे सगळ्या इथे विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केल्या जातात. म्युझिकमध्ये मुलांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे, त्यासाठी हार्मोनियम, ऑर्गन वगैरे सगळे वाद्य या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता आम्ही विशेष लक्ष देतो. मला सांगायला अभिमान वाटतो की जेव्हापासून विद्यालय सुरू झालंय तेव्हापासून आमची पहिली बॅच जी साधारणतः 1994-95 ला होती 10वीची, तेव्हापासून आत्तापर्यंतची जी शेवटची 2024-25ची बॅच होती, आमच्या विद्यालयातला एकही विद्यार्थी 10वीमध्ये आजपर्यंत अनुत्तीर्ण झालेला नाही. आमची 100% निकालाची परंपरा आम्ही अजूनही कायम ठेवली आहे. यावर्षी आमच्याकडे 19 विद्यार्थी आहे आणि हे महाराष्ट्रातलं एकमेव असं विद्यालय आहे की ज्या ठिकाणी मुलं आणि मुली सोबत 1ली ते 12वी पर्यंत निवासी शिक्षण घेत आहेत आणि यासाठीचा संपूर्ण खर्च आमची संस्था करत असते. यासाठी विद्यार्थ्यांना ज्या लागणाऱ्या सोयीसुविधा आहेत त्या तर त्यांना दिल्या जातात, परंतु यासोबतच शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांचं स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन असेल, संगणकाची प्रशिक्षणासाठीची स्वतंत्र व्यवस्था आमच्या विद्यालयात आहेत. आपण बघितलंच असेल की इथे आम्ही मुलांना लॅपटॉपचं प्रशिक्षण देतोय. मुलांना लॅपटॉप शिकवलं जातं, त्याच्यावरती पुढे चालून भविष्यात जेव्हा रायटरलेस एक्झाम होईल त्यावेळेला मुलांना स्वतःचे कामं स्वतः करता यावे याकरिता त्यांना टेक्नोसावी बनवण्याकरिता आम्ही हा प्रयत्न करतो. यासाठी विशेष प्रशिक्षक आम्ही मुंबईवरनं या ठिकाणी आता सध्या बोलवलेले आहेत. त्यासोबतच जर बघायला गेलं तर विद्यालयातील विद्यार्थ्यांची विविध ठिकाणी सहल आम्ही काढतो. मागच्याच महिन्यात आम्ही तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट अशी विद्यार्थ्यांची एक सहल घेऊन गेलो होतो. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीचा अनुभव यावा यासाठी विद्यार्थ्यांना बाहेर काढलं जातं, त्यांना मोबिलिटीचं प्रशिक्षण दिलं जातं. स्वतःच्या बळावर ही मुलं उभी राहावीत, स्वतःच्या पायावर चालावीत यासाठी प्रयत्न केले जातात. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या विद्यालयातील शिकून गेलेले विद्यार्थी मागील 40 वर्षापासून समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. त्यामध्ये सुमारे 150 विद्यार्थी हे विविध बँकांमध्ये क्लर्क, पीओ सारख्या पोस्टवरती काम करत आहेत. त्यासोबतच GST डिपार्टमेंट असेल, त्यासोबत सेल टॅक्स डिपार्टमेंट असेल किंवा अजून ही जे MPSC थ्रू असे विविध विभागांमध्ये आमच्या विद्यालयातील सुमारे 150 विद्यार्थी जॉब करत आहेत. त्यासोबतच स्वयंरोजगारासाठी देखील आमची मुलं काम करत आहेत. मग ट्रेनमध्ये होकर्स म्हणून काम करणं असेल, स्वतःची टपरी टाकून काम करत, PCO वगैरे चालवतात. अशा प्रकारे मुलांना फक्त शिक्षणच नाही तर शिक्षणानंतर त्यांच्यासाठी पुनर्वसनाची व्यवस्था देखील आम्ही करतो. एम्प्लॉयमेंट विभागाच्या वतीने दरवर्षी आम्ही एम्प्लॉयमेंट मेळावा विद्यालयात संस्थेत आयोजित करत असतो. त्यामध्ये बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगारासाठी मार्गदर्शन करणं, त्यांना रोजगार मिळवून देणं आणि एखाद्या गरजूला जर गरज असेल तर त्यासाठी रोजगारासाठी त्याला आर्थिक मदत करणं इथपर्यंतची व्यवस्था आम्ही विद्यार्थ्यांना देतो. अशा प्रकारे संपूर्ण शिक्षण प्रशिक्षण विद्यार्थ्यांचं इथे केलं जातं. मी स्वतः या विद्यालयाचा विद्यार्थी आहे, मला याचा अभिमान आहे. इथं मी शिकलो, आता त्याच्यानंतर माझं शिक्षण पूर्ण करून मी आज माझं डॉक्टरेट पण पूर्ण केलेलं आहे आणि या ठिकाणी विद्यालयातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य करीत आहे. या विद्यालयातील सुमारे 20 विद्यार्थी यावर्षी 10वीला बसलेले आहेत. मागच्या वर्षी 28 विद्यार्थी आमच्याकडे होते. सर्वचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होतात जातात आणि आता यावर्षी 11वी-12वीची व्यवस्था आम्ही मुलांसाठी इथं निवासी व्यवस्था मुलांना देत आहोत. यानंतर शिक्षण घेतल्यानंतर ही मुलं 12वीच्या नंतर पुणे, मुंबई, दिल्लीच्या JNU युनिव्हर्सिटीजमध्ये अशा विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन स्वतःचं शिक्षण घेतात आणि ते चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन विद्यालयाचाही नावलौकिक पुढे करतायत आणि स्वतःच्याही जीवनामध्ये स्वतःचं पुनर्वसन करून घेऊन ते आज स्थायिक झालेले आहेत. आणि स्वतःचं शिक्षण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या मुलांना जे ज्ञान भेटतं आणि यांचं जे पुनर्वसन होतं यातनं जे आम्हाला सुख प्राप्ती होतं, जे आनंद मिळतो तो स्वर्गात मावण्यासारखा आहे. आणि हे संपूर्ण जे काही सुरळीत सुरू आहे
यामध्ये जिल्हा समाज कल्याणचं सहयोग आम्हाला असतो आणि सर्वात महत्त्वाचं श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे सर्व पदाधिकारी वेळोवेळी आम्हाला तन मन धनाने मदत करत असतात आणि या विद्यालयाच्या उन्नतीकरिता विद्यालयातील सर्व स्टाफ आणि श्री संघ जी मेहनत करतो त्यामुळेच आज विद्यालय प्रगतीच्या शिखरावरती विराजमान असल्याचं आपल्याला दिसून येतं. नमस्कार. हा इयत्ता 5वीचा वर्ग आहे. या वर्गामध्ये एकूण 10 विद्यार्थी आहेत. पैकी 7 मुलं आणि 3 मुली या वर्गामध्ये शिकतात. हा जो तास आहे हा तास गणिताचा तास आहे. तुमच्या समोरच आणि माझ्या समोर जसं सामान्य मुलगा गणित अंकलेखन वहीत आणि पेनीच्या सहाय्याने करतो, त्याचप्रमाणे दिव्यांग मुलं ही जी आपली जी गणितं आहेत तर त्या गणितासाठी या गणित पाटीचा उपयोग करतो. तर ही गणित पाटी आहे. या पाटीवर एक अष्टकोन अशा होल आहे आणि हे जो आहे याला टाईप असं म्हणतात. ज्याप्रमाणे आपल्या 4 प्रमुख दिशा आणि 4 उपदिशा या दिशेचा आधार घेऊन या टाईपच्या आधारे दिव्यांग मुलं अंक लेखनाचा सराव करतात. जसं ही जी दिशा आहे या दिशेमध्ये हा जो अंक तयार झालेला आहे हा अंक 1 आहे. या टाईपची दिशा बदलून अशी केली तर हा अंक झाला 2. परत ही दिशा बदलली हा अंक झाला 3. परत दिशा बदलली हा अंक झाला 4. परत दिशा बदलली हा अंक झाला 5. परत दिशा बदलली हा अंक झाला 6. परत दिशा बदलली हा झाला अंक 7. परत दिशा बदलली हा झाला 8. तसेच याला उलट्या साईडला उठावदार 2 डॉट्स आहेत. जर तुम्ही हाताने जर स्पर्श केला तर ह्या डॉट तुम्हाला लागू शकतात. तर हा जो या दिशेला जर हा अंक बसवला तर हा अंक झाला 9. तसेच याची पुन्हा दिशा बदलली हा अंक तयार झाला 0. अशा प्रकारे प्रमुख दिशा 4 आणि उपदिशा 4 याच्यामध्ये 0 ते 9 अंक बनल्या जातात. आणि साधारणतः या मुलांना इयत्ता 1ली पासून गणित पाटीवर अंक लिहिण्याचा सराव घेतला जातो आणि पुढं जे गणितीय मूलभूत संकल्पना आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ह्या सर्व क्रिया ही सर्व मुलं या गणित पाटीवर करतात. जर आता एक मी तुमच्या समोरच विद्यार्थ्यांना एक बेरजेचं उदाहरण देतो. ते विद्यार्थी कसे करतात ते तुम्ही पाहू शकता. तर विद्यार्थी सर्व लक्ष द्या इकडं. तर तुम्हाला एक बेरीज करायची आहे. करा बरं. 25 अधिक 12. हा 25 अधिक 12. केला का नाही? जोरात सांग. 37. हा आणि सांगायला अभिमान वाटतो की क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यालयाने तर फार मोठी प्रगती केलेलीच आहे. पॅराऑलिम्पिकमध्ये आमच्या विद्यालयातील काही विद्यार्थी गेलेले आहेत. दृष्टिहीनांचा वर्ल्ड कप दृष्टिहीनांनी जिंकलेला आहे. त्या वर्ल्ड कप विजेत्या टीममध्ये आमच्या विद्यालयातील अनेक विद्यार्थी सहभागी होते आणि अजून देखील खेळ खेळतायत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणजे क्रिकेटच्या टीम मध्ये का हो भारताच्या? हो. जे वर्ल्ड कप झाला त्यामध्ये एक अनिस बेग नावाचा एक खेळाडू होता जो या विद्यालयातील विद्यार्थी होता. तो खेळला आणि त्याने जिंकलं देखील वर्ल्ड कप आणि वर्ल्ड कप विनिंग टीमचा तो सदस्य होता. आणि सध्याच्या आता मुलींच्या वर्ल्ड कपची जी तयारी होती त्याच्यामध्ये देखील आमच्या विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी तयारी करतात. पुष्पदा सप्पाळ नावाची एक विद्यार्थिनी आहे की जिने गोलबॉल सारखा जो खेळ होता त्या खेळामध्ये तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती तिने भारताचा नावलौकिक मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यासोबतच पूजा मुदळकर नावाची मुलगी आहे जी ब्लाइंड मुलींच्या फुटबॉलमध्ये भारतीय संघामध्ये ती सामील आहे आणि त्या ठिकाणी ती आपला खेळ खेळत आहे. आणखीन म्हणजे आपल्या शालेय शिक्षणासोबत आपण म्युझिक वगैरे संगीत वगैरे ह्याच गोष्टी पण शिकवतो. हो, आम्ही विद्यार्थ्यांना संगीताचं ज्ञान देतो, संगीत शिकवतो. मुलं गातात, वाजवतात. त्यामध्ये आमच्याकडचे काही विद्यार्थी पोवाडे देखील सुंदर सादर करतात. त्यासोबतच म्युझिकचे जे रियालिटी शोज असतात
कौन बनेगा सुपरस्टार किंवा मग ते इंडियन आयडल सारख्या सुपरस्टार्सच्या शोजमध्ये हा. आमच्या विद्यालयातील वैजनाथ खांडेबरा नावाचा एक विद्यार्थी तो जाऊन आलेला आहे आणि तो इंडियन आयडल मध्ये देखील पार्टिसिपेट त्याने केले. त्यानंतर झी टीव्हीचा जो शो होता त्याच्यामध्ये भारत सोनवणे नावाचा एक विद्यार्थी होता, तो देखील जाऊन आलेला आहे. आणि विविध रियालिटी शोज मध्ये आमच्या विद्यालयातील विद्यार्थी जात असतात. स्वतःचे ऑर्केस्ट्रा आमची मुलं चालवतात, जे ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून ते समाजाचं मनोरंजन करतात आणि स्वतःची उपजीविका देखील आमचे विद्यार्थी भागवतात. मित्रा तुझं नाव सांग मला, काय आहे ते? विवेक ज्ञानेश्वर गोल्डे, गोल्डे. आणि कोणत्या क्लासमध्ये तू? स्टँडर्ड 4, चौथी मध्ये. कधीपासून या शाळेत? पहिलीपासून? पहिली. पहिलीपासून. हो. काय 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 शिकवतात तुम्ही सर तुम्हाला? संगीत, हा. इंग्लिश, मराठी, हा हा. गणित, अच्छा हिंदी, अच्छा सामाजिक शास्त्र, इतिहास, अच्छा भूगोल. अच्छा अच्छा. एवढे विषय शिकवतात तुम्हाला? हो. तुला गाणं वगैरे म्हणता येते का चांगलं? हो. संगीतचे सर कोणतं गाणं शिकवतात सर? कोण सर? मी फोन मधून पण ऐकतो, संगीत मधून पण शिकतो. हो का? कोण मग बरं? मला एक तुझ्या आवडीचं चांगलं गाणं म्हणून दाखव. बर. हम्म. छत्रपती शिवराया माझा, छत्रपती शिवराया माझा, गरजा हिंदुस्थानाचा, दयाला करीतो आम्ही अमुजरा मानाचा, दयाला करीतो आम्ही अमुजरा मानाचा, दागला हो दिलाच नाही त्यांनी आपल्या घराण्याला, तोड नाही कुठेच त्यांच्या मर्द मराठी बाण्याला, अन्याय राजाने केला नाही, अन्याय राजाने केला नाही, तेव्हा कधी तो मोलाचा, दयाला करीतो आम्ही अमुजरा मानाचा, दयाला करीतो आम्ही अमुजरा मानाचा. काय मोठं होऊन काय व्हायचं तुला? कलेक्टर. कलेक्टर? हा. हो. इथं 10वी पर्यंत इथं शाळेत राहायचं? 12वी इथं. इथं 12वी पर्यंत? हो. आणि त्यानंतर मुंबईला जायचं? आणि शिकून मोठं काय व्हायचं? कलेक्टर. अच्छा. तुझं नाव सांग परत एकदा. विवेक ज्ञानेश्वर गोल्डे. थँक्यू. तर सर तुम्ही एक दृष्टीहीन समजा आहात, तर मला एक दृष्टीहीन जे लोक असतात त्यांना म्हणजे समाजामध्ये वावरताना काय काय प्रॉब्लेम येतात, काय काय असं? सर, समाजात वावरणं हे फार मोठं चॅलेंज आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर येतो तर समाजामध्ये मोबिलिटीचा येतो, हा. चालणं फिरणं वगैरे, आणि लोकांनी तुम्हाला स्वीकारणं हा. हा फार मोठा प्रॉब्लेम असतो. हा. मग त्यासाठी मुलांना स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं लागतं, हम्म. स्वतः काहीतरी वेगळेपण दाखवावं लागतं, चांगलं काहीतरी व्हावं लागतं. हे झाल्यानंतर मग सगळे मार्ग सुकर होतात. परंतु सर्वात पहिले समाजाने स्वीकारणं, समाजात सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रकारे त्यांना मोबिलिटी करायला भेटणं हा प्रॉब्लेम असतो. शिक्षणाचे तर फार मोठे प्रॉब्लेम आहे. आमच्या विद्यालयामध्ये आम्ही 1ली ते 12वी पर्यंत मुलांकडनं 1 रुपयाही घेत नाही. परंतु इथून पुढे नंतर जेव्हा मुलांना शिक्षण घ्यायचं असतं त्यावेळेला फार शिक्षण महाग आहे. पुस्तकं, आपण इथे ब्रेलची पुस्तकं बघितली, त्या पुस्तकांवरती शासन कुठल्याच प्रकारची सबसिडी आता सध्या देत नाहीये. त्यामुळे बाहेर ब्रेलचा कागद विकत घेणं ही फार मोठी चॅलेंज आहे. मग ब्रेलचे साहित्य विकत घेणं, ते शिकणं, त्यासोबतच टेक्नॉलॉजीज आता लागतायत, हे सगळं विकत घेणं, आर्थिक टंचाईला फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना सामोरे जावं लागतं. विद्यार्थ्यांकडनं मदत मिळवून घेणं, रायटर्स मिळवणं, पेपर लिहिण्यासाठी रीडर्स मिळवणं, यासाठी देखील संघर्ष करावा लागतो. कॉलेजमध्ये जाणं, कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवणं, बऱ्याच कॉलेजेस ऍडमिशन देत नाही, अशा अनेक समस्या आहेत ज्यांना सामोरं जावं लागतं. परंतु या समस्यांवरती मात करण्यासाठी मुलांमध्ये आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे, आणि तो आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण करण्याचं कार्य आम्ही या ठिकाणी करतो. आपण बघितलं असेल की आमचे विद्यार्थी सगळे स्वावलंबी आहेत, स्वतः जातात येतात, स्वतः सामान स्वतः घेतात, स्वतः ठेवतात, स्वतः खेळतात, कोणाच्याही मदतीशिवाय वावरण्याचं प्रशिक्षण आम्ही त्यांना देतो की जेणेकरून हा आत्मविश्वास त्यांना जगातल्या सगळ्या समस्यांना सामोरी जाण्यासाठी प्रेरित करेल आणि त्यांना तसं तो यशस्वी बनवेल. आता दृष्टीहीन लोकांकडून जर तुम्हाला आपल्या सामान्य लोकांना काही मेसेज द्यायचा म्हणा किंवा काही उद्देश करायचा म्हणा, असं काही करायचं? सर, मी इतकंच सांगेल हा. की सर्वसामान्य लोकांनी आमच्याकडे एक सामान्य नागरिक म्हणूनच बघावं. तुमच्याकडे जे आहे ते आमच्याकडे आहे, फक्त काहीतरी कमी निसर्गाने आम्हाला दिली. आमच्याकडे डोळे नाहीये, आणि या जगामध्ये प्रत्येक मनुष्य हा कुठल्या ना कुठल्या बाबतीत अपूर्ण असतो. कोणी बुद्धीने असतो, कोणी पैशाने असतो, कोणी संस्कारांनी असतो, कोणी कशाने असतो. त्यामुळे आमच्याकडे दृष्टी नाहीये,
परंतु आमच्याकडे दृष्टिकोन आहे. त्यामुळे सगळ्या समाजाला मी विनंती करेल की तुम्ही सगळ्या दृष्टीहीन बांधवांना, सगळ्या दिव्यांग बांधवांना स्वीकारा आणि त्यांचं जगणं मान्य करा, जेणेकरून ते देखील तुमच्या सोबत, तुमच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करू शकतील आणि स्वतःचा विकास करू शकतील. आणि पर्यायाने समाजाचा देखील विकास होईल. आणि गव्हर्नमेंटला जे शासन आहे यांना आपल्याकडून काही समजा मागणी म्हणा किंवा काही उद्देश म्हणा किंवा काही करायचं असेल तर असं काही? सर, शासन सध्या PWD ऍक्ट 2016 अंतर्गत 4% चा अनुशेष जो आहे तो भरत आहे. त्यासोबतच शासन स्तरावरती सगळ्या योजना दिव्यांगांसाठी राबवल्या जातात, त्या अधिकाधिक प्रभावीपणे राबवल्या जाव्यात अशीच मी विनंती शासनाला करेल. आणि शासनाच्या वतीने सगळ्या सुखसुविधा विद्यार्थ्यांपर्यंत येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्याच लोकांनी पोहोचवाव्यात. आणि ज्या ज्या ठिकाणी दिव्यांगांसाठी जे जे काही समाजाला आणि शासनाला करता येईल त्यांचं जीवन सुकर बनवण्यासाठी ते सर्वांनी करावं, हीच विनंती या माध्यमातून करेल. थँक्यू. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण श्री गुरु गणेश दृष्टिहीन विद्यालय जालना या ठिकाणची सविस्तर माहिती घेतली. तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच संपूयात, पण त्या अगोदर उनकी दुनिया अंधेरी ज़रूर है पर सपने उनके हमसे ज़्यादा रोशन है. बस ज़रूरत है तो थोड़ी सी रोशनी की जो हम सब मिलकर बन सकते हैं. क्योंकि अंधेरा भले ही उनकी मजबूरी है पर रोशनी बनना हम सबकी जिम्मेदारी है.